जळगावमध्ये स्थिर सर्वेक्षण विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि महापालिका निवडणुकीच्या वतीने जे आहे जळगावच्या ममुराबाद नाक्यावर या ठिकाणी जे आहे सर्वेक्षण विभागाच्या वतीने नाकाबंदी करण्यात येऊन जे आहे वाहनांची तपासणी केली जाते आहे आणि काल अशाच प्रकारे एका वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये तब्बल 29 लाख रुपयाची रोकड आणि काही दागिने या ठिकाणी आढळून आलेले आहेत। या कारवाई संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी ज्यांनी ही कारवाई केली त्या स्थिर सर्वेक्षण विभागातले अधिकारी आहेत। सर, काय सांगणार? काल कारवाई करण्यात आलेली आहे, किती मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आले आहे आणि पुढची नेमकी काय कारवाई प्रस्तावित आहे? काल जवळपास सकाळी 10 वाजेला आम्हाला एक संशयास्पद गाडी आढळून आली मुंब्राबाद नाक्याला। त्याची चेकिंग केली असता त्याच्यात जवळपास 29 लाख रोकड आणि काही सोने आणि चांदीचे दागिने सापडले। त्याबाबत त्याला विचारलं तर त्याकडे ठोस पुरावे नव्हते। मग त्याचा पंचनामा करण्यासाठी आचारसंहिता कक्षाला कळवले। तो सगळा मुद्देमाल जमा करून त्याचा पंचनामा करण्यासाठी घेऊन गेले ते। सर, हा मुद्देमाल नेमका कोणाचा होता, कोणत्या ठिकाणून आलेला होता याचीच काही माहिती मिळाली? कारण आता सध्या तो मुद्देमाल कुठे ठेवण्यात आलाय? तो व्यापारी होता, बुरानपूर कडून आलेला होता आणि तो सध्या सगळा मुद्देमाल जिल्हा कोषागार विभागात जमा आहे। तर अशा पद्धतीने जे आहे बऱ्हाणपूर येथील एका सराफ व्यावसायिकाचा हा मुद्देमाल होता। बऱ्हाणपूरहून तो जळगावला येत असताना याच ठिकाणी स्थिर सर्वेक्षण विभागाने त्याच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात काही सोन्या चांदीचे दागिने तसेच 29 लाख रुपयांची रोकडी आढळून आली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असल्याने ही कारवाई केली गेली असून सध्या हा मुद्देमाल जो आहे संपूर्ण जप्त करून कोषागार विभागात ठेवण्यात आलेला आहे। मात्र महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी महापालिकेच्या स्थिर सर्वेक्षण विभागाच्या या कारवाईने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।